गडचिरोलीत धान उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे। आदिवासी विकास महामंडळ आणि बाजार समित्यांमध्ये धान खरेदी बंद पडलेली आहे। भाजपने धानोरा तालुक्यात यासाठी उग्र आंदोलन केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये धान उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। आधीच अल्प पाऊस, दुसरीकडे गोसे धरणाच्या कृत्रिम महापुरानं यंदा शेती उद्ध्वस्त झाली। हाती आलेलं धान उत्पादन सरकारी आदिवासी विकास महामंडळ आणि बाजार समित्यांमध्ये नेलं असता खरेदी बंद आहे। हाच मुद्दा घेत भाजपानं धानोरा तालुक्यात आज उग्र आंदोलन पुकारलं। वनपट्टेधारक धान उत्पादक शेतकरी आणि पंजीकृत शेतकरी यांचं धान तातडीनं घेण्याची मागणी भाजपानं केली आहे। शेतीचा धान हंगाम संपूर्ण 2 महिने झालाय, मात्र अजूनही धान खरेदीला चालना मिळालेली नाही। भाजपानं या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला आहे। एक तो उलटा प्रश्न विचारण्याची पाडी आणलेली आहे तुमचा प्रश्न। वन हक्क पट्टेधारकांना अर्थव्यवस्थेमध्ये, सरकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान आहे की नाही? अर्थात योगदान आहे। मग त्या वन हक्क पट्टेधारकांचे धान खरेदी होत नाही आहेत आणि जे काही आज आमची मागणी जी आहे, एकरी 20 क्विंटल धान्य खरेदी केलं पाहिजे। हा संपूर्ण योगदान असतानाही आमचा अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे कुठलाही नंबर लागत नाही, कुठल्याही परिस्थितीत। म्हणजे हे किती हेलपाटे शेतकरी खाणार? आतापर्यंत शेतकरी हा आत्महत्याच्या प्रकरणामध्ये कितीतरी महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये जास्त आकडा आहे, मोठा आकडा आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आज अवस्था अशी आहे का शेतकऱ्याची, वन हक्क पट्टेधारक असो वा जमीनधारक असो, त्यांच्यासुद्धा धानाला कीड लागून जे काही कीड झालं, नुकसान झालेलं आहे, आज तो कर्जफेड करू शकत नाही, पट्टेधारक तर करूच शकत नाही। तर 20 क्विंटल धान्य एकरी जर खरेदी आणि त्वरित खरेदी केली पाहिजे, नाहीतर मग तीव्र आंदोलन झालं तर त्याच्या जबाबदार सरकारच असेल। संपूर्ण धान विक्री केंद्र आदिवासी मार्फत, TDCच्या मार्फत असो किंवा FMCच्या मार्फत ज्या ठिकाणी धान खरेदी केंद्र होत आहे, या महाविकास आघाडी सरकारनं 2 महिने धान निघून झाले तरी परंतु आजपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही। या धान खरेदी केंद्राला परंतु त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या किचकट अट्टी टाकल्यामुळे धान खरेदीमध्ये खूप मोठा व्यथा येत आहे। म्हणून आमच्या या गडचिरोली विधानसभाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या गडचिरोली विधानसभाचा आमदार म्हणून प्रति एकर 20 क्विंटल धान खरेदी केली पाहिजे। वन हक्क पट्टेधारकांचे धान तात्काळ खरेदी केलं पाहिजे। अतिक्रमण जे पंजीवर नोंद आहे अशा संपूर्ण शेतकऱ्यांचे धान तात्काळ खरेदी केली पाहिजे। या ठिकाणी या आंदोलनासाठी आमच्या संपूर्ण या शेतकऱ्यांच्या वतीनं या धानोरा तालुक्याच्या या तहसील ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत। म्हणून माझी सरकारला विनंती आहे, या महाविकास आघाडीचं विनंती आहे, या महाविकास आघाडीला मी जाहीर निषेध करतो की येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा या सरकारनं आमचे जे 4 मागण्या आहेत ते तात्काळ निर्णय घ्यावं आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावं। या मागणीसाठी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, या विधानसभाचा आमदार म्हणून संपूर्ण आम्ही या तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिलेले आहे। निवेदनामध्ये आम्ही ते मागणी केलेली आहे। ते लवकरच 5 ते 7 दिवसात समजा निवेदनाच्या मागण्यावर पूर्ण केले नाही, पुन्हा आम्ही गावागावामध्ये आंदोलन करणार, एवढे आम्ही करणार।